दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7च्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ माढा फाटा येथे पुण्याहून हैदराबाद येथे जात असताना कार क्रमांक MH14LJ 6237 या भरधाव कारने शेडम येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक MH56 CU 0438 ला गाडीवरील नियंत्रण सुटल्याने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील एक महिला डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागून जखमी झाली असून सदर अपघातात जखमी झालेल्या महिलेस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी कोडलिंगे आणि सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.